नमस्ते फ्रेंड्स, आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगलं. इथे मामा सांगत असतात, कसं आहे कोणाच्या नशीबमध्ये काय लिहिलं आहे तेच घडत असतं या. त्यानं फक्त कामं त्याची चांगलं करत राहावं आणि त्यानं चांगलं कर्म मिळवून घ्यावं, त्याचं पुढं चांगलंच होईल. पांडुरंगाचं आठवण काढली पाहिजे, तळावर तुम्ही सेवा केली पाहिजे, तुमचं श्रद्धा असलं पाहिजे, विश्वास असलं पाहिजे देवांवर, हे सर्व तुम्ही करावं पाहिजे. म्हणजे तुमचं पुढं सर्व चांगलं होतं या, तुमचं संचित वाढतं या. तसेच आपण पुढे पाहतो, दिनकर म्हणत असतो, मामा मला आता घरी निघायचं आहे, दुपारच्याला मी घरी निघतो बघा. मामा म्हणतात, का बरं, काय झालं तुला आता? दिनकर बोलू लागतो, मामा मला इथं तळावरची कामं काय जमत न झालेत बघा, आणि आता तळावरची कामं मी काय करणार नाहीत, मला घरी जायचं आहे. मामा म्हणतात, अरे तू आलास तुझ्या मनाने, तुझ्या बानं सांगितलंस म्हणून तू इकडे आलास. आता इथून जाशील तर तू मी सांगल तेव्हाच, असेच इथून जायचं नाही. कोणीही तळावर आलं तर स्वतःच्या मनाने कोणी जात नाही तिथून, मी सांगितल्यावरच जायचं इथून. दिनकर म्हणतो, नाही मामा मला जायचं आहे घरी. मामा म्हणतात, अरे तुला जायचं नाही म्हणून सांगितलं ना मग, तर जायचं नाही, इथे तळावरची तुला कामं करावे लागत. तसे बोलताच दिनकर म्हणतो, मामा मला काय इथून कामं करायची नाहीत आणि मला हे काही कामं जमत नाहीत बघा. आता मला घरी जायचं आहे आणि दुपारपर्यंत मी कामं करेन आणि मला तेवढं कामं सांगा काय असतील ते, तेवढं मी करून जाईन बघा. तर मामा म्हणतात, अरे बाबा तुझ्या मनातच नसेल कामं करायचं तर ते तर कशाला करतोयस, जा मग तू, तुला जायचं असेल तर. चंदू बोलू लागतो, अरे दिनकर तू असे का बोलत आहेस, कामं करायला तुला काय झालं ते, आणि मामा सांगतात तर तेवढं कर की, आणि मामा तुला थांबवत आहेत तर काहीतरी असेल ना मग. दत्तू लगेच बोलू लागतो, अरे दिनकर तू थांब, मामा तुला थांबवत आहेत म्हणल्यावर काहीतरी कारण असेल म्हणून थांबवत आहेत, आणि तू जाऊ नकोस, तुझ्या मनाचं काही तू करू नकोस, आणि घरी गेलंस तर तुझ्या बाला काय सांगशील. दिनकर बोलू लागतो, मी काहीतरी सांगन माझ्या बाला, पण मला आता जायचं आहे, मला इथली कामं काय जमणार नाहीत बघा, आता मी दुपारच्याला इथून निघतो. तसे बोलून तो निघत असतो. तो मामांना नमस्कारसुद्धा करत नाही. त्याला दत्तू म्हणतो, अरे बाबा तू जात आहेस खरं, पण मामांना नमस्कार तरी कर की. तो म्हणतो, मला कामं आहेत खूप, आणि मला सांगितले आहेत बानी इथं यायला, सेवा करायला सर्व सांगितले होते, पण आता मला जायचं आहे घरी आणि गडबड आहे मला खूप, असे तो म्हणतो व जाऊन झाडाखाली बसतो. व तो पुढे बोलू लागतो, मी दुपारपर्यंत इथं आहे, मला काही कामं असेल तर सांगा, तेवढं मी करून जातो इथून. मामा म्हणतात, आता ते तर कशाला करतो यास, तुला जायचं असेल तेव्हा तू जा. पुढे आपण पाहतो, शेठजीला एक गावकरी भेटतो. तो म्हणू लागतो, अरे शेठजी तुम्ही सांगितलं मामांना त्यांची मेंढरं तुमच्या शेतामध्ये बसायला आणि त्याचं व्यवहार तुम्ही करणार, मी तुम्हाला सांगत होतो करू नका, कशाला करत आहे. शेठजी बोलू लागतात, अरे मी ऐकलं आहे त्यांची मेंढरं जर शेतामध्ये बसली तर दुपटीनं पीक येतं या म्हणं, असं मी ऐकलं आहे. तर तो माणूस बोलू लागतो, काय बी डोकं नसल्यागत करायचं, काही बी वागायचं, कसं बी चालायचं, काय चाललं आहे शेठजी तुमचं हे, तुम्ही जर असं वागू लागलं तर बाकीच्यानी काय करावं मग. शेठजी म्हणतात, हे बघ तू काही बी बोलू नकोस, मला माहीत आहे कसं करायचं काय करायचं ते. तर तो माणूस बोलतो, अहो मला सांगा तुमचं व्यवहाराबद्दल काय झालं की नाही बोलणं. तर शेठजी म्हणतात, हो झालं आहे की. तर तो गावकरी बोलतो, अहो मग पैक्याचं कसं काय झालं आणि काय देणघेण केलं आहे तुम्ही. तर शेठजी म्हणतात, जे काय आहे ते आमचं बोलणं झालं आहे, आणि मामा कसा आहे ते आम्हासनी ठाऊक आहे, मामा हे देव आहेत आणि त्यांचे चमत्कारसुद्धा आता पाहिले आहेत डोळ्याने, आणि मी खूप लोकांकडून ऐकलं आहे त्यांची मेंढरं शेतामध्ये बसली तर दुपटीनं पिकं येतात म्हणून. तर तो माणूस बोलतो, अहो शेठजी काही बी ऐकता आणि काही बी करता तुम्हीच असं वागू लागला तर बाकीच्यांचं कसं व्हायचं मग. शेठजी चिडतो व म्हणतो, हे बघ मला कसं वागायचं आहे काय करायचं आहे हे माहीत आहे, आणि तुम्ही काय सांगू नका मला हे सर्व, मी बघतो माझं मी काय करायचं ते, आणि कसा व्यवहार करायचा मी बघतो, मला जमतं या सर्व. इकडे आपण पाहतो, मामा सर्वांची कारणं सोडवत असतात. एकाला उठवतात व विचारू लागतात, काय रे शिरपा,
तुझं घरात सर्व काही चांगलं चाललं नाही आहे बरोबर का? आणि तू इथं त्यासाठीच इकडं आला आहेस. तुला मी भंडारा देतो, ते पाण्यातून दिवसातून 3 वेळा पी आणि 1 आठवड्यानंतर मला सांगायला हे काय होतं या ते. आणि असं तू केलं तर तुला बरं होईल बघ. तो बोलू लागतो, बरं ठीक आहे मामा, मी भंडारा घेऊन जातो आणि तुम्ही सांगताय तसं करतो मी. तिथे दिनकर येतो व मामासनी बोलू लागतो, मामा आता मी निघतो. मामा त्याला विचारतात, अरे तू सांगतो यास की विचारतो यास? दिनकर बोलू लागतो, मामा मी तुम्हाला बोललो होतो दुपारच्याला निघणार आहे म्हणून. मामा म्हणतात, अरे मग जा की तू. आणि जात आहेस बरोबर आहे, तर घरी गेलास तर बाला काय सांगशील? दिनकर म्हणतो, मी सांगायचं ते सांगन, मला तळावरची कामं काही जमत नाहीत म्हणून. आणि कसं आहे मामा, मी शिकलो आहे आणि आता मी इथं तळावरची कामं करत आहे. दत्तू दिनकरला बोलू लागतो, अरे दिनकर काय बोलत आहेस तू? इथे काम नाही करायचं, आपल्याला सेवा करायची आहे. तुला पुण्यही मिळेल, तुझं चांगलं होईल, संचित वाढेल. त्यासाठी तुझ्या बानं इकडं तुला धाडलं आहे बघ. इथं का माणसं कमी नाहीत म्हणून तुला इथं धाडलेलं नाही आहे. तुझंच चांगलं व्हावं, तुझंच कल्याण व्हावं म्हणून तुझ्या बानं इकडं तुला पाठवलं आहे. मामा म्हणतात, दत्तू त्याला काय बी सांगू नकोस, त्याला जेव्हा कळायचं तेव्हा त्याला समजेल. आता जाऊ दे, तो त्याला जसं वागायचं आहे तसं तो वागू दे. दिनकर तसे बोलतो व तो घरी जाण्यास निघतो. इकडे चंदू मामासनी बोलू लागतो, मामा तुम्ही अशा लोकांसनी थांबवूनच कशाला घेता? ह्यांना जाऊ द्यायचं की घरी. जे जायचं ते जातील आणि राहायचं ते राहतील, यायचं ते येतील. तुम्ही कशाला त्यासनी सांगता, कशाला थांबवून घेता? मामा त्याला बोलू लागतात, म्हणजे तुला सर्व समजतंय होय र, आणि काय करायचं आणि काय नाही आता तुझ्याकडूनच राहिलं होतं बघ ऐकायचं. चंदू बोलतो, नाही मामा चुकलं, मी फक्त सांगत होतो तुम्हासनी. ज्यांना थांबायचं असेल ते थांबतील आणि नसेल त्यांना नाही. मामा त्याला पुढे बोलावतात व म्हणतात, बरं तुला सर्व समजतं या ना, एक काम कर, ह्याच्या मनामध्ये काय चाललं आहे सांग आणि ह्याचं नाव काय आहे सांग आणि हा कुठून आला आहे सांग, ह्याची गारणं सांग काय आहेत ते. तर तो चंदू बोलतो, मामा मी ह्यांचे कसं काय सांगायचं, मला तेवढं काय नाही कळत. मामा म्हणतात, अरे सांग की बघूया, काय आहे तेवढं सांग की. तर तो बोलू लागतो, हा कोल्हापूरमधून आला आहे बघा मामा. तर तो माणूस म्हणतो, नाही मी कोल्हापूरमधून नाही आलेलो. दत्तू बोलतो, अरे चंदू तुला मामाने सांगितलं म्हणून तू सांगायलाच चालू केला का? म्हणजे तुला सर्व येते होय? मामा त्याला बोलू लागतात, हे बघ चंदू, मला काय करायचं आहे, कुणाचं कसं काय आहे मला सर्व माहीत असते या, म्हणून मी त्यांना सांगत असतो या, कुणाला थांबायचं आहे कोणाला नाही त्यांना सांगत असतो या, त्यांच्या अडचणी दूर करत असतो या. त्यांनी जर ऐकलं तर त्यांचं चांगलं होईल, नाही ऐकलं तर मग त्यांनी करतील त्यांचं काय असेल ते. पुढे आपण पाहतो, शेठजीच्या मुलाला ते गावकरी बोलत असतात, अरे काय तुझे बा ऐकत नाहीत आणि आता शेतामध्ये मेंढरं बसवणार आहेत, ते बी मामांचे, काय गरज पडली होती? तो शेठजीचा मुलगा बोलू लागतो, हो मी बी सांगितलं त्यांनासनी, पण ते काय ऐकतच नाहीत, त्यांच्या मनाचंच करतात, आता काय करायचं मी तरी. तर ते दोघेही बोलू लागतात, अरे तुझ्या बाला काहीतरी समजो, मी सुद्धा सांगितलं त्यासनी मेंढरं बसवू नका म्हणून तुमच्या शेतामध्ये, तर ते काही ऐकतच नाहीत, आता त्याला आम्ही तर काय करायचं, बघ तुला काय करायचं ते. आणि दुसरं आहेत ते दामोदर, ते बामांवर एवढी भक्ती करतात, एवढी श्रद्धा ठेवतात, आता काय सांगायचं. आणि तो दिनकर गेला आहे तळावर सेवा करायला, एवढा शिकून त्याचा काय उपयोग झालं? तेवढ्यात तिथे त्यासनी दिनकर दिसतो व ते त्यासनी हाका मारू लागतात, दिनकर इकडे ये रे बघू. दिनकर तिथे येतो व दिनकरला ते बोलू लागतात, अरे काय र, तळावर गेला होतास तू आणि सर्वीकडं आता हीच चर्चा झाली आहे, दिनकर शिकला आहे आणि आता तळावर जाऊन सेवा करत आहे, तिथली कामं करत आहे. तर दिनकर बोलू लागतो, हो मी तिथे गेलो होतो, पण मी मामासने सांगून आलो आहे की मला तळावरची कामं जमत नाहीत आणि त्यासाठी मी आता घरी जात आहे बघा. आणि तिथे तळावर गेलो, नुसता ते मला कामच लावत होते, गेल्यापासून कामच, बाकी काहीच नाही बघ. तर ते सर्व लोक म्हणतात, काय बोलत आहेस, मामाने तुला कामच लावले, बाकी काही नाही, नुसता काम करून घेतले? दिनकर बोलतो,
होय, बाकी काहीच नाही. आणि मला तळावरची कामं काही मला जमत नाहीत म्हणून मी तिथे सांगून आलेलो आहे आणि आता मी घरी जात आहे. ते गावकरी बोलू लागतात, अरे तू चांगलं केलंस बघ, सांगून आलास ते. आणि तू एवढं शिकलास आणि जाऊन तिथं आता तळावर सेवा करत आहेस, तिथली कामं करत आहेस. तुला तरी कसं वाटतं या बघ, गावातली लोक तुला बोलत आहेत, नावं ठेवत आहेत. दिनकर म्हणतो, तसे काय नाही, घरचे आई सांगितले म्हणून मी तिकडे गेलो होतो, नाहीतर मला जायचं नव्हतं. ते गावकरी बोलतात, बरं ठीक आहे, चांगलं केलंस तू आलास इकडं, नाहीतर कशाला काय शिकलेलं वाया गेलं असतं तुझं. पुढे आपण पाहतो, तळावर शेठजी व त्याची पत्नी येतात व ते म्हणू लागतात, मामा तुम्ही आमच्या घरी यावं असं आम्हासनी वाटतं या, तुम्ही एकदा घरी यावं. मामा म्हणतात, काय झालं ते तरी सांगा. शेठजीची पत्नी मामासनी सांगू लागते, मामा घरात काही चांगलं नाही बघा, पैकं काही टिकत नाही, आजारपण तर चालूच आहे आणि मुलगासुद्धा काही ऐकत नाही आणि करायचं काय हे सुद्धा कळना झालं या. आणि ह्यांचासुद्धा व्यवहार कसा वसा चालू आहे. मामा त्यासनी सांगू लागतात, हे बघा तुम्ही देवघरामध्ये महादेवाची मूर्ती, कृष्णाची सर्व देवं तुम्ही एकत्र केला आहेत, इकडून तिकडून सर्व देवं तुम्ही आणून ठेवला आहेत, ते आधी तुम्ही एका कापडामध्ये बांधा आणि नदीमध्ये सोडून द्या, असे मामा त्यांना सांगू लागतात. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.